नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅश असे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट ही दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजश यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पी.डी. ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239
मध्ये सापडतात? ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3
कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्टचा वापर केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2, सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, WWW हे कशाशी संबंधित आहे? WWW हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, इंटरनेटशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, CPU हे कशाशी संबंधित आहे? CPU हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, CPU हे संगणकाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 5G सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 पासून झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले आधार गाव कोणते? भारतातील पहिले आधार गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतातील पहिले आधार गाव हे टेंबली नंदुरबार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? भारतातील मोफत 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1, इस्लामपूर, सांगली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतातील पहिले म्हणजेच सोलार सिटी मलकापूर, सातारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? भारतातील पहिला ई-ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, सिंधुदुर्ग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे? भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 15,200 किलोमीटर एवढी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4, नीरज चोप्रा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2024 मध्ये 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर ऑप्शन क्रमांक 4, गृह मंत्रालय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2,
पुणे येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू अवयवासंबंधीचा विकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिविता राही मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे? दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 USA ने मान्यता दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 यांना जाहीर झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिसशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार हा अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होते? खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती? तर ऑप्शन क्रमांक 3 चांद बीबी ही अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबू अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲल्व्हियोल म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे
रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारत स्वतंत्र कधी झाला? भारत स्वतंत्र कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत स्वतंत्र झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तांमध्ये होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 एस.एम. सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 चिकित्सा व साहित्य, ऑप्शन क्रमांक 2 शांतता अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3 रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल.